सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, HSC व्होकेशनल 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, सब्जेक्ट ऑडिटिंग. यामध्ये ऑडिटिंग म्हणजेच मराठीमध्ये याला अंकेक्षण म्हणतात. आणि अंकेक्षणाची ओळख हा पहिला टॉपिक आहे आणि हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ ऑडिट किंवा अंकेक्षणाची ओळख. ऑडिटला मराठीमध्ये अनेक शब्द वापरले जातात. यामध्ये अंकेक्षण असेल, लेखापरीक्षण असेल, हिशेब तपासणी, आणि मराठी शब्द असल्यासारखाच ऑडिट हा शब्द मराठीमध्ये जनरली वापरला जातो. ऑडिट आहे तसा इंग्लिश शब्द आहे तसाच वापरला जातो. सर्वसाधारणपणे अंकेक्षणाची सुरुवात किंवा अंकेक्षणाची जी काय सुरुवात आहे 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंद्यामध्ये किंवा उत्पादनामध्ये आमूलाग्र असे बदल झाले. यंत्रसामुग्रीच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर होणारं उत्पादन स्थानिक बाजारपेठेतील गरजा भागून शिल्लक राहू लागलं. शिल्लक राहिलेलं उत्पादन एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची आवश्यकता निर्माण झाली. यातूनच व्यापार वृद्धी निर्माण झाली. पूर्वीच्या काळी असणारी स्वयंपूर्ण खेडं किंवा स्वयंपूर्ण गाव किंवा स्थानिक बाजारपेठ, ह्या स्थानिक बाजारपेठेचा विस्तार झाला. स्थानिक बाजारपेठेतून एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये किंवा एका प्रदेशामधून दुसऱ्या प्रदेशामध्ये, दुसऱ्या प्रदेशामधून तिसऱ्या प्रदेशामध्ये, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये इथंपर्यंत बाजारपेठेचा विस्तार होत गेला. जसजसा बाजारपेठांचा विस्तार होत गेला तसतसा उद्योगधंद्यांचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर विस्तारला गेला. आणि उद्योगधंद्यांचा विस्तार प्रचंड झाल्यामुळं मालक आणि कामगार, पूर्वी जी काही परिस्थिती होती, मालक पण तोच असायचा, कामगार पण तोच असायचा, कष्टकरी पण तोच असायचा, विक्रेता पण तोच असायचा, कच्चा माल खरेदी करणारा तोच असायचा. म्हणजे सर्व काही एकच व्यक्ती काम करत असे. आणि हा सोल ट्रेडरचा व्यवसाय किंवा कारागिरी व्यवसाय अस्तित्वात होता. हा कारागिरी व्यवसाय यंत्रसामुग्रीच्या शोधामुळं किंवा यंत्राच्या शोधामुळं कारागिरी व्यवसाय किंवा कारागिरी व्यवसायाचं अस्तित्व संपुष्टात आलं. पर्यायानं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. वस्तू आणि सेवांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. सुरुवातीच्या काळामध्ये युरोप खंडामध्ये इंग्लंडमध्ये, तसेच जर्मनी, फ्रान्स, इटली किंवा युरोप खंडातील सर्व प्रदेशामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती झाली. आणि या औद्योगिक क्रांतीचे परिणाम जगभर पसरले गेले किंवा जगभर झाले. आणि उद्योगधंद्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. आणि उद्योगधंद्यामध्ये जे काय आमूलाग्र बदल झाले, या आमूलाग्र बदलालाच औद्योगिक क्रांती असं म्हणतात. म्हणजे 18व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्राची शोध लागले. आणि यंत्रांच्या शोधामुळं उत्पादन वाढ झाली. उत्पादन वाढ किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळं स्थानिक बाजारपेठांची किंवा स्थानिक लोकांची गरज पूर्ण झाली. आणि स्थानिक लोकांची गरज पूर्ण होऊन माल शिल्लक राहू लागला, वस्तू शिल्लक राहू लागल्या. आणि मग त्या शिल्लक राहिलेल्या वस्तू इतर ठिकाणी पाठवण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि यातूनच बाजारपेठांचा विस्तार झाला. बाजारपेठांचा विस्तार झाला. आणि त्यामुळे एक उद्योगधंदा असेल, एखादा कारखाना असेल, एखादा उद्योग असेल, तर त्या उद्योगाचा मालक वेगळा. मालक आणि कामगार अशा यामध्ये दोन गट निर्माण झाले. मालक वेगळा आणि कामगार वेगळा अशा पद्धतीची. जशी आज राजकीय पक्षाची जरी इंग्लंडमध्ये आजची जरी परिस्थिती विचारात घेतली
तर हुजूर आणि मजूर पक्ष आहेत. हुजूर हा मालकांचा पक्ष असतो आणि मजूर हा कामगारांचा पक्ष असतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पक्षाची रचना किंवा अगदी राजकीय रचनासुद्धा अशाच पद्धतीनं अस्तित्वात आलेली दिसून येते. आता अंत्यक्षणाची सुरुवातीचा जर विषय घेतला तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये अंत्यक्षण हे फक्त सरकारी दप्तरांचं किंवा सरकारी हिशेबांचं किंवा सरकारी व्यवहारांचंच फक्त ऑडिट होत होतं. लेखापरीक्षण हे फक्त शासकीयच होत होतं. म्हणजे अगदी राजे रजवाड्यापासूनचा जरी विचार केला तरी राजाच्या दरबारामध्ये किंवा राजाकडं जो काय राज्यकारभार चालायचा आणि त्या राज्यकारभारामध्ये महसूल गोळा व्हायचा आणि झालेला महसूल खर्च व्हायचा याची तपासणी त्या काळामध्ये केली जात होती. त्या काळामध्ये ऑडिटरसाठी काय स्वतंत्र अशी पदवी अस्तित्वात नव्हती. परंतु त्या काळात जी काही व्यक्ती तज्ज्ञ असेल त्या तज्ज्ञ व्यक्तीला अशा प्रकारचा हिशेब सांगितला जायचा. आणि तसंच जर बघायला गेलं तर ऑडिट हा शब्द ऑडियर या लॅटिन शब्दापासून या लॅटिन भाषेतील शब्दापासून ऑडिट हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. ऑडियर म्हणजे काय? तो ऑडियर म्हणजे ऐकणे आणि ऑडिटचा संबंध काय असतो तर त्या ठिकाणी एखादी तज्ज्ञ व्यक्ती असायची. या तज्ज्ञ व्यक्तीला झालेला हिशेब किंवा जमा झालेला महसूल किंवा जमा झालेली रक्कम, जमा झालेले पैसे याचा हिशेब किंवा जमा व्यवहारांचे हिशेब वाचून दाखवले जायचे. खर्च केलेले जे काय आहेत तो खर्चाचाही हिशेब वाचून दाखवला जायचा आणि ही तज्ज्ञ व्यक्ती ऐकून घ्यायचं काम करायची. तज्ज्ञ व्यक्ती ऐकण्याचं काम करायची आणि ऐकल्यानंतर जे काय व्यवहार झालेले आहेत ते योग्य झालेले आहेत का अयोग्य झालेले आहेत या किंवा अशा प्रकारचा निष्कर्ष काढायचे. त्याला योग्य किंवा अयोग्य किंवा सत्य किंवा खरा किंवा खोटा अशा पद्धतीनं हा ऐकणारा माणूस स्वतःचा निकाल द्यायचा. ज्याप्रमाणे आज न्यायाधीश काम करत असतो कोर्टामध्ये किंवा जज काम करत असतो. वकिलांचं दोन्ही पार्टीच्यात किंवा दोन्ही पक्षकारांच्या वकिलांचं बोलणं ऐकतो आणि त्यानंतर मग हेअरिंग करतो आणि मग त्यानंतर कायद्याचा विचार करून निकाल देतो. तशा पद्धतीनं त्या काळामध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती सर्व हिशेबाचं वाचन करणारी व्यक्ती स्वतंत्र असे किंवा लिखाणकाम करणारी व्यक्ती सर्वसाधारणपणे वाचन करायची आणि वाचन केल्यानंतर ऐकणारी जी काही तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट अशी व्यक्ती असायची ते झालेल्या हिशेबाबद्दल स्वतःचं मत व्यक्त करायची. आणि अशा प्रकारे ऑडिटची सुरुवात अगदी सुरुवातीच्या किंवा प्राचीन काळापासून राजे राजवाड्यांपासून झालेली दिसून येते. सरकारी हिशेबापुरतीच ती मर्यादित होती. नंतर हळूहळू औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर मग हिशेब तपासणीची व्याप्ती किंवा अंत्यक्षणाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. आणि आज तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की पूर्वी स्थानिक बाजारपेठा होत्या. ज्या गावामध्ये उत्पादन होत होतं त्याच गावामध्ये किंवा त्या स्थानिक ठिकाणीच ते उत्पादन विकलं जात होतं. कारागिरी पद्धती अस्तित्वात होती. अगोदर उत्पादनाला ऑर्डर दिली जात होती किंवा अगोदर वस्तू तयार करायला सांगितल्या जात होत्या. अगोदर गरज निर्माण होती. गरज निर्माण होणारा वस्तू तयार करायला सांगत होता. कारागीर मंडळी वस्तू तयार करत होत्या आणि वस्तू तयार झाल्यानंतर त्या वस्तू विकल्या जात होत्या. म्हणजे मागणीनंतर उत्पादन होत होतं. यंत्रसामुग्रीचा जसा शोध लागला, औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीचे पडसाद संपूर्ण जगभर पसरले आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागलं. मागणीपूर्व उत्पादन होऊ लागलं. मागणीच्या अगोदर उत्पादन होऊ लागलं. आज बाजारपेठांमध्ये कुठेही गेलात तर तुमच्या लक्षात येतं की कोणत्याही प्रकारची वस्तू असू देत किंवा कोणत्याही गरजेची वस्तू असू देत, अगदी कपडे असू देत, चपला असू देत किंवा औषधं असू देत किंवा वाहनं असू देत किंवा कोणतीही गरज, माणसाची जी काही गरज आहे आजच्या काळातली, ती गरज पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंची गरज असते ती मागणीनंतर निर्माण होत नाही तर मागणीच्या अगोदर निर्माण झालेल्या दिसतात. याचाच परिणाम मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये झालेला दिसून होतो. आणि मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस उत्पादन होतं त्यावेळेस एखादा मालक असतो आणि त्याच्या
कारखान्यामध्ये, त्याच्या कंपनीमध्ये, त्याच्या संस्थेमध्ये हजारो कामगार काम करत असतात. हजारो कामगार काम करत असताना हजारो कामगारांमध्ये 5-10 विभाग असतात आणि त्या 5-10 विभागांमध्ये कामकाज चालतं. अगदी उत्पादनाची क्रिया असेल तर त्या प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, त्या ठिकाणी उत्पादनाचं काम चालतं. उत्पादनाचं काम जेथे चालतं त्या ठिकाणी त्याच्या अनुषंगानं जे काय अनेक विभाग तयार होतात की अगदी खरेदी असेल, उत्पादनाचे जे काही घटक आहे, अगदी सर्वसाधारणपणे वस्तू उत्पादनासाठी भूमी, जमीन किंवा भूमी, माल किंवा मालमत्ता, भांडवल आणि श्रम आणि संयोजन हे जे काही समाजातले घटक असतात ते समाजातून घटक सुरुवातीला विकत घ्यावे लागतात उद्योगाला. उद्योग ही एक कृत्रिम संस्था असते आणि या कृत्रिम संस्थेचा मालक वेगळा असतो किंवा संयोजक वेगळा असतो, उद्योजक वेगळा असतो आणि कामगार वेगळे असतात. पूर्वीच्या कारागिरी पद्धतीमध्ये मालक आणि कामगार एकच होते. त्यामुळं त्या काळामध्ये अंकेक्षणाची किंवा हिशेब तपासणीची आवश्यकता भासत नव्हती, कारण स्वतःचे पैसे स्वतः चोरणे हा काही प्रकार अस्तित्वात असू शकत नाही. किंवा भविष्यकाळांचा विचार केल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा विचार केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर किंवा हजारो किंवा लाखोच्या संख्येनं किंवा शेकडोंच्या संख्येनं ज्यावेळेस कामगार एका कंपनीमध्ये काम करतात किंवा उत्पादन संस्थेमध्ये काम करतात तेव्हा मालक वेगळा असतो, कामगार वेगळे असतात. मालकाचं हित वेगळं असतं, कामगारांचं हित वेगळं असतं. मालकाचं म्हणणं वेगळं असतं, कामगारांचं म्हणणं वेगळं असतं. मालकाचा हेतू वेगळा असतो, कामगारांचा हेतू वेगळा असतो. मालकाचा उद्देश वेगळा असतो आणि कामगारांचा सुद्धा उद्देश वेगळा असतो. म्हणजे दोघांच्यामध्ये समन्वय किंवा दोघांचं एकमतैक्य असत नाही आणि यातूनच मग लबाडीला किंवा भ्रष्टाचाराला सुरुवात होते आणि या ठिकाणी मालक आणि कामगार वेगळे असतात. अशा पद्धतीनं ज्यावेळेस मालक आणि कामगार संख्येनं जास्त असतात, हिशेब मोठा असतो, कोट्यावधी रुपयाची उलाढाल असते, अब्जावधी रुपयांची उलाढाल असते आणि या ठिकाणी मालक आणि संस्था आणि कामगार यांच्यामध्ये भेद निर्माण होतो. तेव्हा मालकांना किंवा बऱ्याच अंशी आजच्या काळाचा जर विचार केला तर जॉईंट स्टॉक कंपन्या किंवा संयुक्त भांडवली संस्थेचा जर विचार केला तर एखाद्या कंपनीचे 50,000 किंवा 1,00,000 शेअर होल्डर असतात, ते जगभर विखुरलेले असतात. म्हणजे मालक जगभर विखुरलेले असतात आणि कंपनीचं कामकाज मात्र वर्षभर सातत्यानं चालू असतं. वर्षभर झालेलं जे काही कामकाज आहे ते मालकांना कळावं यासाठी अंतिम हिशेब पत्रके तयार केल्यानंतर किंवा फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर ते तपासून घेण्याची आवश्यकता भासते आणि ती तपासून घेण्यासाठी एका तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जाते. या तज्ज्ञ व्यक्तीला अंकेक्षक किंवा ऑडिटर असं म्हणतात. सर्वसाधारण भारतामध्ये किंवा जगामध्ये खऱ्या अर्थानं 1494 नंतर व्यापार वाढण्यास मदत झाली. या काळामध्ये ल्युका फॅसिलो या व्यक्तीने द्विनोंद पद्धती किंवा द्विनोंद हिशेब पद्धतीचा शोध लावला. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जी काय हिशेब ठेवण्याची जी काय पद्धती होती ही एकनोंद पद्धत होती. एकनोंद पद्धत आणि मग द्विनोंद पद्धती. लोकांनी द्विनोंद पद्धतीचा शोध लावला. म्हणजे ही सिंगल एंट्री सिस्टीम आणि ही डबल एंट्री सिस्टीम. आणि मग खऱ्या अर्थानं हिशेब ठेवण्यास सुरुवात झाली आणि तंत्रशुद्ध किंवा तांत्रिक किंवा शास्त्रीय हिशेब ठेवण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग वर्षभर ठेवलेले हिशेब वर्ष संपल्यानंतर अंतिम हिशेब पत्रके किंवा वार्षिक हिशेब पत्रके किंवा फायनल अकाउंट्स तयार झाल्यानंतर या फायनल अकाउंट्सची तपासणी तज्ज्ञ व्यक्तीकडून किंवा पात्र व्यक्तीकडून करून घेण्याची प्रथा अस्तित्वात आली आणि यातूनच खऱ्या अर्थानं हिशेब आणि हिशेब तपासणी या विषयाला सुरुवात झालेली दिसून येते. आता द्विनोंद पद्धतीची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस एकाच वेळेला अनेक हिशेब पुस्तकामध्ये हिशेब ठेवले जाऊ लागले. जे काय व्यवहार होतात ते अनेक पुस्तकामध्ये ठेवले जाऊ लागले. वर्षभर व्यवहार होत राहतात, उत्पादन होत राहतं, विक्री होत राहते. म्हणजे आर्थिक वर्ष सुरू होतं सर्वसाधारणपणे 1 एप्रिलला. 1 एप्रिल समजा 1 एप्रिल 19 असेल तर 31 मार्च 20ला हे आर्थिक वर्ष संपतं. म्हणजे 1 एप्रिलला सुरू झालेलं आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं. 31 मार्चपर्यंत म्हणजे 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत व्यवहार जे काही झालेले असतात ते झालेले व्यवहार
शास्त्रशुद्ध पद्धतीनं हिशेब पुस्तकामध्ये लिहिले जातात, द्विनोंद पद्धतीनं लिहिले जातात, त्या लिहिलेल्या पद्धतीला पुस्तपालन असे म्हणतात. पुस्तपालन. पुस्तपालनामध्ये व्यवहार होतात. व्यवहार हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. रोखीचे व्यवहार असतात, उधारीचे व्यवहार असतात, वस्तुविनिमय पद्धतीचे व्यवहार असतात. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं जे काही व्यवहार होतात ते वर्षभर झालेले व्यवहार द्विनोंद पद्धतीनं किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदवले जातात. आणि हे जे काही शास्त्रशुद्ध पद्धतीनं जे काही व्यवहार नोंदवले जातात, ज्या पद्धतीमध्ये नोंदवले जातात त्याला डबल एंट्री सिस्टीम किंवा द्विनोंद पद्धत असं म्हटलं जातं. पारंपरिक पद्धती एकनोंद पद्धतीनं असायची आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि शास्त्रशुद्ध अशी हिशेब लेखनाची पद्धती अस्तित्वात आली आणि त्या पद्धतीला द्विनोंद पद्धती असे म्हणतात. मग वर्षभर झालेले व्यवहार खरेदीचे असू देत, विक्रीचे असू देत, खर्च असू देत, जमा असू देत, कामगारांचा पगार असू देत, वीज बिल भरणं असू देत, कोणत्याही प्रकारचे जे काय झालेले व्यवहार असतात ते वर्षभर झालेले व्यवहार ज्या त्या पुस्तकामध्ये नोंदवले जातात आणि त्या पुस्तकांचा सांभाळ केला जातो त्याला पुस्तपालन असं म्हणतात. बुक कीपिंग. त्यानंतर वर्ष संपल्यानंतर म्हणजे आर्थिक वर्ष ज्यावेळेस संपतं 31 मार्चला त्यावेळेला सर्वच्या सर्व अकाउंट्स क्लोज केली जातात. सर्वच्या सर्व हिशेब पुस्तके किंवा जे काही हिशेब ठेवलेले किंवा व्यवहार नोंदवलेली पुस्तकं असतात ती क्लोज केली जातात. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटचा बॅलन्स किंवा प्रत्येक खात्याचा प्रत्येक अकाउंटचा शेवटचा बॅलन्स काढला जातो आणि ज्यावेळेस हे अंतिम बॅलन्स काढले जातात त्याला शिल्का काढणं किंवा बॅलन्सिंग ऑफ अकाउंट असं म्हणतात. आणि मग ह्या शिल्का काढल्यानंतर ह्या शिल्का एका पत्रकामध्ये नोंदवल्या जातात, एका स्वतंत्र पत्रकामध्ये नोंदवल्या जातात. त्याला 13 पत्रक असं म्हणतात. आणि मग 13 पत्रक तयार केल्यानंतर 13 पत्रकावरून अंतिम हिशेब पत्रके किंवा वार्षिक हिशेब पत्रके किंवा फायनल अकाउंट्स तयार केली जातात. त्यामध्ये व्यापारी खातं असेल किंवा नफा तोटा खातं असेल, त्यानंतर ताळेबंद पत्रक असेल तर ही अंतिम हिशेब पत्रके किंवा नफा तोटा विभागणी पत्रक असेल ही अंतिम हिशेब पत्रके तयार केली जातात. ज्यावेळेस नफा तोटा पत्रक तयार केलं जातं, निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा काढणं हा त्याचा उद्देश असतो. ताळेबंद पत्रक तयार केलं जातं, आर्थिक स्थितीचं विवरण असतं, सांपत्तिक स्थितीचं विवरण असतं. यामध्ये भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च दाखवले जातात. महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च नफा तोटा पत्रकामध्ये दाखवले जातात. प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न हे व्यापारी पत्रकामध्ये दाखवलं जातं. आणि मग हे जी काय पुढचा जो काही टप्पा आहे, ज्यावेळेस पुस्तपालनानंतर एक बॅलन्सिंग म्हणजे शिल्का काढणं, त्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार करणं, 13 पत्रक म्हणतात. 13 पत्रकानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. म्हणजे ताळेबंद पत्रक तयार केलं जातं. त्या प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. ट्रायल बॅलन्सच्या दोन्ही बाजू समान असतात. म्हणजे अकाउंटच्या भाषेत सांगायचं झालं तर एव्हरी डेबिट बॅलन्स इज ऑलवेज क्रेडिटेड. त्यामुळे जेवढं डेबिट असतं तेवढंच क्रेडिट असतं. त्या अनुषंगानं ट्रायल बॅलन्सच्या दोन्ही बाजू ह्या जुळल्याच पाहिजेत. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं. यामध्ये व्यापारी खातं तयार होतं. ढोबळ नफा काढणं हा याचा उद्देश असतो. प्रत्यक्ष खर्च आणि प्रत्यक्ष उत्पन्न किंवा डायरेक्ट एक्सपेंडिचर आणि डायरेक्ट इन्कम ज्या अकाउंटमध्ये दाखवले जातात त्याला ट्रेडिंग अकाउंट म्हणतात. नफा तोटा पत्रक तयार केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यामध्ये महसुली उत्पन्न किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न आणि फायदे आणि अप्रत्यक्ष खर्च आणि तोटे दाखवले जातात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये हे दोन्ही दाखवलं जातं. निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा काढणं हा याचा उद्देश असतो आणि बॅलन्स शीट सांपत्तिक स्थिती दाखवणं हा याचा उद्देश असतो. आणि ही जी काही प्रक्रिया होते या सर्वांचा समावेश लेखाकर्मामध्ये होतो. आता लेखाकर्माचं काम पूर्ण झाल्यानंतर
लेखापरीक्षणाचं काम सुरू होतं. म्हणजे वार्षिक हिशेबपत्रके तयार झाल्यानंतर ही एका तज्ज्ञ व्यक्तीकडून किंवा अलीकडच्या काळामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा सर्टिफाईड ऑडिटर असेल किंवा प्रमाणित लेखापरीक्षक असेल तर यांच्याकडून याची तपासणी करून घेतली जाते आणि वर्षभर झालेले जे काही व्यवहार असतात ते लिखित पुराव्यांच्या आधारे किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपासणी याची केली जाते. यालाच लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण असं म्हणतात. आणि जे काय हिशेब ठेवलेले आहेत ते सत्यस्थिती दर्शवतात किंवा दाखवत नाहीत किंवा जी काय सांपत्तिक स्थिती ताळेबंदामध्ये दिसते ती वास्तव स्थिती दर्शवते किंवा दर्शवत नाही याबाबत लेखापरीक्षक स्वतःचं मत व्यक्त करतो आणि या प्रक्रियेला अंकेक्षण असं म्हणतात. आणि या ठिकाणी तिसरा मुद्दा अंकेक्षण. म्हणजेच ऑडिटिंग. म्हणजे अंकेक्षण म्हणजे काय तर अंकेक्षण म्हणजेच ऑडिटिंग. अंकेक्षण म्हणजे काय तर लेखापरीक्षण. अंकेक्षण म्हणजे काय वर्षभर ठेवलेल्या हिशेबांची तपासणी. अशा पद्धतीनं पुस्तपालन, लेखाकर्म आणि अंकेक्षण इथंपर्यंतचा भाग आपण अंकेक्षकाची ओळख या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतरचा भाग आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत.